विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही इंग्रजीचे शब्द शिकणार आहोत, ज्याचा उच्चार करताना आपल्याला थोड्या अडचणी निर्माण होतात आणि हे शब्द आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि रोजच्या वापरामध्ये सुद्धा नेहमी येतात. चला तर सुरुवात करूया. ह्या साध्या वाटणाऱ्या परंतु उच्चाराला आपल्याला जे शब्द अवघड जातात अशा शब्दांना पहिला शब्द आहे द. द या शब्दाचं स्पेलिंग THE असं आहे. या द चा काय अर्थ होतो तर द हे एक उपपद आहे. द हे काय आहे? एक उपपद आहे. याचा वापर कसा करायचा, द कुठं कुठं वापरलं जातं हे आपण यानंतरच्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आजच्या पुरतं आपण या शब्दांचा उच्चार आणि अर्थ आपण लक्षात घेऊया. THE द. द काय आहे? एक उपपद आहे. माझ्याबरोबर तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. THE द. द हे एक उपपद आहे. त्यानंतर पुढचा शब्द येतो आहे, लिहून घ्या माझ्याबरोबर. THIS. THIS. धिस. धिस म्हणजे हा. धिस म्हणजे हा. THIS. धिस. धिस म्हणजे हा. त्यानंतर आणखी एक शब्द आहे, तो लिहून घ्या. तुमच्या वहीमध्ये लिहा. THAT. दॅट. दॅट म्हणजे तो. THAT. दॅट. दॅट म्हणजे तो. आता नेक्स्ट वर्ड बघूया आपण. THEN. THEN. देन. देन. देन म्हणजे नंतर. लिहून झालं असेल तुमचं. आता आपण पुढचा वर्ड घेऊया. THEM. देम. या आधीचा वर्ड आपण बघितला देन. THEN. देन. आणि आता आपण वर्ड बघतोय THEM. देम. देम या शब्दाचा अर्थ आहे त्यांना. देम या शब्दाचा अर्थ आहे त्यांना. THEM. देम. देम म्हणजे त्यांना. नेक्स्ट वर्ड आपण घेऊया. THEIR. बघा स्पेलिंग याचं व्यवस्थित बघा. THEIR. देअर. देअर म्हणजे त्यांचा किंवा त्यांचे. तुमच्या नोटबुकमध्ये हे वर्ड लिहून घ्या. THEIR. देअर. देअर म्हणजे त्यांचा
किंवा त्यांचे. नेक्स्ट वर्ड आपण घेऊया THERE. THERE, देअर. बघा, याआधी आपण देअर हा शब्द घेतला, आताही आपण देअर शब्द घेतोय, फक्त स्पेलिंग मध्ये बदल आहे. बघा, THEIR, देअर. देअर म्हटलं की आय हा शब्द आला, आय हे लेटर आलं की त्याचा अर्थ होतो त्यांचा किंवा त्यांचे. आणि THERE, देअर असं आलं की त्याचा अर्थ होतो तेथे. शब्द कुठे वापरायचे हे आपल्याला कळलं पाहिजे, त्याचा अचूक स्पेलिंग लक्षात आलं पाहिजे. दोन शब्दांचा उच्चार हा सारखा आहे, देअरचा उच्चार सारखा आहे, पण एका शब्दात आय हे लेटर आलेलं आहे स्पेलिंग मध्ये, त्याचा अर्थ होतो त्यांचा किंवा त्यांचे. आणि दुसरं देअर जे आहे त्याच्यामध्ये शेवटी ई आलंय, त्याचा उच्चार होतो तेथे. नेक्स्ट आपण वर्ड एक पाहूया, दीज. त्याचं स्पेलिंग असं आहे THESE. THESE, दीज. THESE, दीज. दीज म्हणजे ह्या किंवा हे. ज्यावेळी अनेक वस्तू दाखवल्या जातात त्यावेळी दीज या शब्दाचा वापर केला जातो. आपण लक्षात ठेवायचा आहे हा वर्ड आणि त्याचं मीनिंग, स्पेलिंग ही लक्षात ठेवायचं आहे. THESE, दीज. दीज म्हणजे ह्या किंवा हे. आणखी एक वर्ड येतो THOSE. त्याचा उच्चार आहे दोज. दोज म्हणजे ते किंवा त्या. दोज. दोज बॉईज, ती मुले. दोज गर्ल्स, त्या मुली. असा उच्चार केला जातो. आणखी एक वर्ड आहे तो घेऊया आता आपण, THEY, दे. दे म्हणजे ते. THEY, दे. दे या शब्दाचा उच्चार आहे आणि त्याचा अर्थ होतो ते. THEY, दे. दे म्हणजे ते. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण TH या लेटर्सने सुरू होणारे काही शब्द आणि त्यांचे उच्चार पाहिलेले आहेत. हे शब्द तुम्ही एकदा माझ्या मागे रिपीट करायचे आहेत, माझ्या मागे म्हणायचे आहेत. चला तर सुरुवात करूया. माझ्या मागे शब्द तुम्ही रीड करायचे आहेत. THE, द. द म्हणजे एक उपपद. नेक्स्ट वर्ड आहे THIS, धिस. धिस म्हणजे हा. THAT, दॅट. दॅट म्हणजे तो. THEN, देन. देन म्हणजे नंतर.
THEM देम. देम म्हणजे त्यांना. THEIR देअर. देअर म्हणजे त्यांचा किंवा त्यांचे. THERE देअर. देअर म्हणजे तेथे. THESE दीज. दीज म्हणजे ह्या किंवा हे. नेक्स्ट THOSE दोज. दोज म्हणजे ते किंवा त्या. THEY दे. दे म्हणजे ते.